नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स, टचिंग सर्कल्स, त्यानंतर 3 ॲक्टिव्हिटी अँड सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 अँड 3 पॉईंट्स याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपण टँजंट थेरम बघणार आहोत. इन दिस थेरम वी हॅव टू प्रूव्ह अ टँजंट at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. पेज नंबर 51 काढा. यावर हा थेरम दिलेला आहे. याचं जे प्रूफ आहे ते इनडायरेक्टली दिलेलं आहे. इनडायरेक्ट प्रूफ इज गिवन इन युअर बुक. This proof is not asked in the examination but it is important for more information. बघा त्या चौकटीमध्ये तुम्हाला फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून हे प्रूफ दिलेलं आहे. दिस इज इनडायरेक्ट प्रूफ. गिवन काय दिलेलं आहे यात, तर लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ at the point of contact A. Consider this circle with center O. This line L is a tangent. This tangent touches the circle at point A. A point वर ही tangent touch होताना आपल्याला दिसते. This is given. Now to prove line L is perpendicular to radius OA. L is perpendicular to OA हे प्रूव्ह करायचं आहे. आणि इनडायरेक्ट प्रूफ असल्यामुळे आपण मानणार काय, अज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए. एल लाईन ओ एला परपेंडिक्युलर नाही असं आपण मानणार आहोत. आणि हे जे आपण मानलेलं विधान आहे हे चुकीचं आहे असं सिद्ध करून मग आपण आपल्या साध्यापर्यंत जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यापर्यंत पोहोचणार आहोत. दिस टाईप ऑफ प्रूफ इज कॉल्ड इनडायरेक्ट प्रूफ. Now line L is not perpendicular, so segment OB is drawn perpendicular to line L. L line is A point वर perpendicular नाही तर आपण B point असा काढू शकतो की त्या पॉइंटवर परपेंडिक्युलर OB हा लाईन L ला परपेंडिक्युलर आहे. Now A, B and C are 3 collinear points. B lies between A and C. It is given. BA is equal to BC. Now consider triangle OBA and triangle OBC. In these two triangles, segment BC is congruent to BA. आत्ताच आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मध्ये म्हटलं की BA is equal to BC म्हणून हे याचं रिझन झालं कन्स्ट्रक्शन. अँगल OBC is congruent to angle OBA. OBC is congruent to OBA because OB is perpendicular to line L, therefore this angle is of 90 degree. So each of right angle and OBC is congruent to OBA. Segment OB is common for both triangles and therefore segment OB is congruent to segment OB because this is common side, and therefore triangle OBC is congruent to triangle OBA by which test, side angle side SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल are congruent. If triangles are congruent, their corresponding sides are congruent and therefore OC is congruent to OA. OC is equal to OA. But OA is the radius and therefore segment OC is also a radius. Means C lies on the circle. This means that L intersects the circle in two distinct points A and C. L intersects the circle in two distinct points A and C. But line L is a tangent.
देअरफॉर इट इंटरसेक्ट द सर्कल ओनली वन पॉईंट. आणि वरच आपण म्हटलं की ए आणि सी पॉईंटला ही लाईन एल लाईन इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉईंट. बट एल इज अ टँजंट आणि टँजंट ही एकाच बिंदूला स्पर्श करते वर्तुळाच्या. आणि या ठिकाणी या विधानाला विसंगत विधान आपल्याला मिळालं. दिस कॉन्ट्रॅडिक्ट्स and therefore it intersects the circle in only one point. Means our assumption is wrong. We have assumed that line L is not perpendicular to segment OA. This assumption is wrong. मग हे रॉंग असल्यामुळे कोणतं सत्य असेल विधान? तर लाईन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA. अशा पद्धतीने मोर इन्फॉर्मेशनसाठी हे प्रूफ आपल्याला दिलेलं आहे. यानंतर या थेरमचा कॉन्व्हर्स पुढच्या पानावर आपल्याला दिलेला आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय हे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत. कॉन्व्हर्स मीन्स मागच्या थेरममध्ये जे आपण टू प्रूव्ह होतं ते आता गिव्हनमध्ये घ्यायचं आणि गिव्हन जे होतं ते आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. A line perpendicular to radius at any point on the circle is tangent to the circle. अशा पद्धतीने मागच्या थेरमचा हा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. मग गिवन मध्ये आपल्याला आता दिलंय एम इज द सेंटर ॲट पॉइंट. एम इज द सेंटर ऑफ अ सर्कल. Segment MN is the radius and we have to prove now line L is tangent to the circle. यासाठी प्रूफ बघा कसं दिलेलं आहे. टेक एनी पॉइंट P on other than N on the line L. L लाईनवर P पॉइंट घेतला आहे जो N व्यतिरिक्त आहे. ड्रॉ सेगमेंट MP सेगमेंट काढला. Now this triangle MNP is right angle triangle because angle N is a right angle. Therefore MP is hypotenuse. But we know that hypotenuse is the greatest side of the triangle. त्रिकोणामधली कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. Therefore segment MP is greater than segment MN. As segment MN is radius, point P cannot be on the circle because MN is radius and no other point except point N of line L is on the circle, and therefore line L intersects the circle only one point N, and therefore line L is called the tangent to the circle. मागच्या थेरमचा हा कॉन्व्हर्स आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. अशा पद्धतीने कॉन्व्हर्स या थेरमचा प्रूव्ह करून दिलेला आहे पेज नंबर 52 वर. टँजंट थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम तुमच्या माहितीसाठी तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. पुढच्या तासाला आपण टँजंट सेगमेंट थेरम बघणार आहोत. बघा आता इन द फिगर 3.14 B इज द पॉइंट ऑन द सर्कल. B हा पॉइंट सर्कलवरचा पॉइंट आहे. अ टँजंट ऑफ द सर्कल पासिंग थ्रू B इज टू बी ड्रॉन. देर आर इन्फायनाइट लाइन्स पासिंग थ्रू the point B. Which of them will be a tangent? Can the number of tangents through B be more than 1? या B पॉइंट मधून जाणाऱ्या टँजंट आपण किती काढू शकतो? एक की अनेक? या पद्धतीची माहिती आपल्याला विचारलेली आहे. विचार करायचा आहे आपल्याला त्यावर की B पॉइंट मधून जाणाऱ्या किती टँजंट आपण काढू शकतो.
पॉईंट सी लाईज ऑन द इंटेरियर ऑफ द सर्कल. सी पॉईंट इंटेरियरमध्ये. कॅन यू ड्रॉ एनी टँजंट टू द सर्कल थ्रू सी. आपण बघितलं की बी पॉईंटमधून जाणारी एक आणि एकच टँजंट आपण काढू शकतो. म्हणजे पॉईंट जर सर्कलवर असेल तर त्यातून जाणारी फक्त एकच टँजंट काढू शकतो. पॉईंट जर सर्कलच्या आत असेल तर त्यातून आपण टँजंट काढू शकत नाही. पॉईंट डी इज इन एक्सटेरियर ऑफ द सर्कल. डी पॉईंट हा वर्तुळाच्या बाहेरचा आहे. कॅन यू ड्रॉ एनी टँजंट टू द सर्कल थ्रू डी. डी मधून आपण टँजंट काढू शकतो का. इफ एस, हाऊ मेनी सच टँजंट्स आर पॉसिबल. जर हो असेल तर किती टँजंट्स आपण या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून काढू शकतो, या संबंधीची चर्चा आपल्याला करायची आहे. फ्रॉम द डिस्कशन you must have understood that two tangents can be drawn to the circle from the points outside the circle as shown in the figure. म्हणजे डी पॉईंटमधून जाणाऱ्या या दोन टँजंट आपल्याला दिसत आहे. कोणत्या. एक डी पी ही टँजंट दिसते आणि दुसरी डी क्यू ही टँजंट दिसते. मीन्स इफ द पॉईंट इज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल देन वी कॅन ड्रॉ टू टँजंट्स फ्रॉम दिस पॉईंट. मग लक्षात घ्या, एखादा पॉईंट, इफ एनी पॉईंट इज लाय ऑन द सर्कल देन यू कॅन ड्रॉ ओनली वन टँजंट passing through that point. If point is in the interior of the circle then you cannot draw any tangent passing through that point. If point is in the exterior of the circle then we can draw two tangents passing through exterior point D. यावर आधारित एक टँजंट सेगमेंट थेरम पुढचा दिलेला आहे. Tangent segments drawn from an external point to a circle are congruent. हे जे दोन टँजंट सेगमेंट्स आपण म्हटले की एक्सटेरियर पॉईंटमधून डी पी आणि डी क्यू, दीज आर टू टँजंट सेगमेंट्स अँड दीज डी पी अँड डी क्यू आर कॉन्ग्रुअंट टू इच अदर. दिस वी हॅव टू प्रूव्ह इन दिस थेरम. दिस थेरम इज नोन एज टँजंट सेगमेंट थेरम. ऑब्झर्व द adjoining figure. What is given here? A is the center of the circle. D is the point in the exterior of the circle. DP and DQ are two tangent segments. This is given. And what we have to prove? DP is congruent to DQ. DP DQ ला congruent आहे. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. सो कन्स्ट्रक्शन जॉईन पी ए अँड ए क्यू. पी ए आणि ए क्यू जोडल्यानंतर दोन ट्रँगल तयार होतील. कोणकोणते. ट्रँगल पी ए डी अँड ट्रँगल क्यू ए डी. इन दिस टू ट्रँगल्स दिस सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट ए क्यू. काय कारण असेल तर पी ए आणि ए क्यू दीज आर रेडियस ऑफ द सर्कल, सेम सर्कल, रेडाय ऑफ द सेम सर्कल, सो दे आर कॉन्ग्रुअंट. Then segment AD is congruent to segment AD which is common to both the triangles. So common segment, this is the reason of segment AD is congruent to segment AD. Angle APD is congruent to angle AQD each of 90 degree because of tangent theorem. Therefore triangle PAD and triangle QAD are congruent. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. हा AD सेगमेंट त्याचा हायपोटेनियस आहे. PA and AQ हा रेडाय आहेत म्हणून कॉन्ग्रुअंट. मीन्स one side is congruent, hypotenuse is congruent. By using hypotenuse side test we can prove that triangle PAD and triangle QAD are congruent. If two triangles are congruent then their corresponding sides are congruent and therefore segment DP is congruent to segment DQ. CS CT असं रिझन या ठिकाणी द्यायचं आहे.
अशा पद्धतीने हा जो थेरम आहे टँजंट सेगमेंट थेरम हा परीक्षेमध्ये येऊ शकतो. म्हणून आपण हे सर्व जे थेरम बघितले आजच्या तासाला हे वहीमध्ये लिहायचे आहेत.